नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे दिल्लीतून, कारण सर्वपक्ष बैठकीला तिथे सुरुवात झाली आहे. सरकारने या बोलवलेल्या बैठकीला सगळ्याच पक्षांचे नेते हजर आहेत. उद्यापासून आपल्याला माहिती आहे संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत अनेक मुद्द्यांवर सध्या चर्चेला सुरुवात झालेली आहे. तेव्हा आत्ताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, 3 कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयानंतर आता हे अधिवेशन पार पडणार आहे, ज्याची सुरुवात उद्यापासून होते आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्ष बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उद्यापासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होते. कोणकोणते मुद्दे चर्चेत असतील आणि याबद्दल तर उत्सुकता असेलच, पण शेती संदर्भातले हे 3 महत्त्वाचे म्हणजे ज्या कृषी कायद्यांचा प्रश्न अत्यंत चर्चेत होता, ज्याला नुकतीच 1 वर्ष पूर्ण झालं या आंदोलनाला, अखेर सरकारनं हा निर्णय 3ही कायदे मागे घेत असल्याचं म्हटलेलं होतं. आणि त्याच संदर्भात आता आणखीन कोणकोणते मुद्दे चर्चेला असतील या सगळ्या विषयी अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्त्वाचं अधिवेशन असणार आहे, कशा रीतीने तयारी सुरू आहे राजधानीत, आणि त्यातच आज ही महत्त्वाची बैठक? बरोबर आहे. राजधानीमध्ये जर बघितलं, आज सर्वपक्ष बैठक आहे. आज दिल्लीत दिवसभर बैठकांचे सत्र होणार आहे. एक बैठक ही आता जे सुरू आहे त्या बैठकीमध्ये जी संसदीय कामकाज मंत्रालयाच्या वतीनं ही सर्वपक्ष बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीमध्ये लोकसभा अध्यक्ष देखील उपस्थित आहे आणि त्यानंतर राज्यसभेची एक वेगळी बैठक बोलवण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. सर्व विरोधी पक्षाचे नेते या बैठकीला उपस्थित राहत आहेत. महत्वाचं म्हणजे सध्या जी बैठक सुरू आहे या बैठकीमध्ये सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत, त्यानंतर रामदास आठवले उपस्थित आहेत, त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित आहे. याशिवाय पियुष गोयल जे विरोधी पक्ष राज्यसभेमध्ये सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत आणि वाणिज्य मंत्री आहेत ते उपस्थित आहेत. याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या बैठकीमधून जो सूर निघालेला आहे, या बैठकीचे महत्त्वाचं म्हणजे येत्या सोमवारी जी 3ही कृषी कायदे आहेत त्या 3ही कृषी कायद्यांना रद्दबातल करण्यासंदर्भातला ठराव आणि विधेयक पारित करण्यात येईल. या संदर्भात जी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या शुक्रवारी केली होती, त्या संदर्भात ही विधेयक मांडण्यात येणार आहे. यासाठी सर्व काँग्रेस असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, या सगळ्यांनी 3 ओळीचा व्हीप जारी केलेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या वतीने यावेळेस पुन्हा एकदा महिला आरक्षणाचं विधेयक पुन्हा एकदा संसदेत मांडावं अशा प्रकारची मागणी करण्यात येणार आहे. राज्यसभेत जरी हे विधेयक पारित झालं असेल तरी लोकसभेतून या विधेयकाला पारित झालेलं नाही आहे आणि लोकसभेचा कार्यकाळ गेल्या कार्यकाळासाठी मांडण्यात आलं होतं. त्यानंतर हे संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने ते मांडावं लागेल अशा प्रकारची मागणी तृणमूल काँग्रेस यांची आहे. याशिवाय भ्रष्टाचाराचे जे आरोप करण्यात आलेले आहेत त्या संदर्भात, सोबतच शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झालेल्या आहे संपूर्ण आंदोलनादरम्यान, त्या आंदोलन केंद्र सरकारने त्यांना भरपाई द्यावी अशा प्रकारची मागणी देखील विविध पक्षांच्या वतीने करण्यात आली. विरोधी पक्षांनी आपले सर्व शाब्दिक हत्यार उपसलेले आहेत सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. त्यामध्ये सत्ताधारी पक्षांनी देखील सत्ताधारी तयार असल्याचं म्हटलेलं आहे. पण आता जेव्हा हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होईल त्याच वेळेस आपल्याला समजेल की कशा पद्धतीने हे अधिवेशन होतं, कशा रीतीने पार पडतं. अगदी खरं आहे प्रशांत, आणि कारण अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि त्यात कृषी कायद्याचा तर मुद्दा आहे. धन्यवाद प्रशांत तुर्तास या सगळ्या माहितीबद्दल. तेव्हा राजधानीतली महत्त्वाची घडामोड, उद्यापासून सुरू असलेल्या संसद अधिवेशनाची तयारी आणि एकीकडे या सर्वपक्ष बैठकीला सुरुवात झाली आहे. यानंतर थेट जातोय मुंबईत सुरू असलेल्या भाजप नेते आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेत. त्यांनी चूक केली नसेल तर उजाळ माताने फिरावं, त्यांच्याकडून पाप घडलं नसेल तर पाठलाग कोण करतं याची चिंता करू नये. जो माणूस पाप करतो त्यालाच कोण पाठलाग करतो याची चिंता असते. हा काय ही टेबल न्यूज आहे, अजून काहीच नाही. माननीय दादा अतिशय उत्तम काम करतायत. केंद्राने त्याबद्दल अशा पद्धतीची कुठली भूमिका घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि म्हणून काहीतरी बातमी पेरून आपलं अपयश लपण्यासाठी विरोधकांनी केलेली ही खोडसाळ बातमी असं माझं मत आहे. चर्चाही नाही. धन्यवाद. आशिष शेलार यांची ही पत्रकार परिषद. आणि आत्ताच सरकारला 2 वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्तानं सरकारनं 2 वर्षात काय विकास केला राज्याचा असा प्रश्न त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केलेला आहे. महिलांचा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे, कारण महिला सुरक्षित नाहीत असं त्यांनी म्हटलं. आणि या संदर्भात मंत्री काय करतात
याबद्दल सांगायला नकोस, लहान मुलींवरचे अत्याचार देखील वाढल्याचं त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलेलं आहे. मराठा समाजाचं आरक्षणही टिकवता आलं नाही आणि ओबीसी समाजाचं आरक्षण टिकवता आलं, पण सामान्यांची वेदना जाणून घेण्याची गरज आहे आणि 2 वर्षात म्हणूनच राज्याचा काय विकास केला असा सवाल त्यांनी या पत्रकार परिषदेत उपस्थित केला. पुढची बातमी एक महत्त्वाची. दक्षिण आफ्रिकेतून बंगळुरूमध्ये आलेले 2 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत आणि आफ्रिकेतून आलेल्या 94 प्रवाशांची चाचणी घेण्यात आली आणि त्यापैकी या दोघांचा समावेश असल्याचं कळत आहे. कॅम्पेगौडा विमानतळावर दोघांची आता चाचणी घेण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोघांना कोरोनाच्या कुठल्या व्हेरियंटचा संसर्ग झालाय हे मात्र अजून समजू शकलेलं नाही, पण पुढच्या तपासणीसाठी हे नमुने पाठवण्यात आलेत अशी माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे दक्षिण आफ्रिकेतून या नव्या व्हेरियंटचा संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी. बंगळुरूमध्ये दोघांना कोरोनाची लागण झाली आहे, पण हा नेमका कोणता व्हेरियंट आहे याची स्पष्टता अजून झालेली नाही. 2च दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHOनं या नव्या व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली होती, ज्याला ओमिक्रॉन असं संबोधलं जात आहे. अधिक माहिती घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत. प्रशांत, याचा आणखीन काही तपशील मिळू शकलाय का? कारण याच्यातली सगळी प्रत्येक बातमीकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे आता. यांच्या व्हेरियंटबद्दल जे पुढचे नमुने म्हणजे नमुने पुढच्या तपासणीसाठी पाठवण्यात आलेत, त्याचा अहवाल कधीपर्यंत अपेक्षित आहे याविषयी? आणि महत्वाचं जर बघितलं तर 94 प्रवासी हे आफ्रिकेतून आलेले आहेत, दक्षिण आफ्रिकेतून. त्यातून 2 प्रवासी जे आहे हे पॉझिटिव्ह आढळले आहेत. 94 लोकांची तपासणी झालेली आहे. महत्वाचे म्हणजे त्या दोघांना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेलं आहे. सोबतच त्यांची इतर नमुने देखील घेऊन हे प्रयोगशाळेला, एक तर पुण्याची प्रयोगशाळाला पाठवण्यात आलेले आहे, त्यानंतर भोपाळच्या प्रयोगशाळेला पाठवण्यात आलेले आहे की हे ओमिक्रॉनचे तर हा प्रकार तर नाही आहे. या संदर्भात तर माहिती मिळते की गेल्या आगामी 48 तासामध्ये या संदर्भात स्पष्टता करण्यात येईल. आपण बेंगळुरूमध्ये जे ही प्रदेशातून प्रवासी किंवा भारतीय प्रवासी आलेले आहेत, जे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर होते, इतरही राष्ट्रांच्या जवळपास जर बघितलं यानं मज्जाव करण्यात आलेला आहे. पण जेही भारतीय नागरिक आहेत, जे भारतात परतलेले आहेत, त्यांची कसून तपासणी करण्याचे आदेश देखील घेण्यात आलेले आहेत. सगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्यानंतर आणि त्यांना त्या चाचण्या झाल्यानंतर त्यांना विलगीकरण कक्षात ठेवून जोपर्यंत त्यांचा सकारात्मक अहवाल किंवा जो नकारात्मक अहवाल येत नाही तोपर्यंत त्यांना घरी जाण्याची मुभा देऊ नये अशा प्रकारचे स्पष्ट आदेश देण्यात आलेले आहेत. आणि या संदर्भात आता केंद्र सरकार देखील गांभीर्याने विचार करत आहे. 2 रुग्ण आढळल्यानंतर याची संक्रमकतेचा दर बघता ओमिक्रॉनचा, त्याच्या आधारावरती आता केंद्र सरकार निश्चितपणे निर्णय घेईल की या संदर्भात आता दक्षिण आफ्रिकेच्या विमान सेवा आहे ती बंद करण्यासंदर्भात तात्काळ निर्णय घेण्याचा शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. कारण अशी मागणी देखील काही नेत्यांनी केंद्राकडे केलेली आहे की सध्या तरी तुर्तास ही विमान वाहतूक बंद केली जावी का दक्षिण आफ्रिकेशी संबंधित, अशी देखील मागणी होताना दिसते. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. दक्षिण आफ्रिकेमधल्या या ओमायक्रॉन कोरोनाचा नवा स्ट्रेन सर्वाधिक घातक आहे असं मत डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केलं. नव्या व्हेरियंटमुळे अनेक मृत्यू होत आहेत आणि या स्ट्रेनचा पसरण्याचा वेगही सर्वाधिक आहे. त्यामुळे यापुढे राज्यात आता मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे असा इशाराच राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी दिला. बघूयात ते काय म्हणाले. कोरोना आटोक्यात आलेला दिसत जरी असला तरी मागील काही काळामध्ये आपण पाहतो की याची नवीन नवीन रूपं आज आपल्याला अनेक देशामध्ये त्या ठिकाणी दिसत आहेत आणि या नवीन व्हेरियंट नवीन याच्यामुळे तर अनेक ठिकाणी मृत्यूसुद्धा झालेले आहेत आणि अतिशय घातक अशा प्रकारचा हा नवीन व्हेरियंट असल्यामुळे महाराष्ट्राला इथून पुढच्या काळामध्ये जागरूक राहून या संदर्भात सुद्धा योग्य तो अवेअरनेस आपल्याला राज्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून निर्माण करावा लागणार आहे. ट्रेनचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारनं देखील आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर तातडीनं निर्बंध घालावेत अशी मागणी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील केली आहे. बघूयात त्यांनी काही वेळापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी काय मत व्यक्त केलं. मोदी साहेबांना किंवा केंद्र सरकारला कळलं पाहिजे, जर आपण इंटरनॅशनल बॉर्डर्स बंद करत नाही तर किती अंतर्गत आपण उपाययोजना केले तर त्याचा फायदा होत नाही. बरेच जगातले देशांनी सुरुवातीला इंटरनॅशनल बॉर्डर बंद केले, ईशान्य देशातले, तिथे हे कोविड पसरलाच नाही. पण सुरुवातीला पण ते उशिरा झाले. आता हे जे आफ्रिकन व्हायरस आलेला त्या बाबतीत पण लवकर निर्णय घेतला पाहिजे, होत नाही. त्यामुळे एकदा तो स्ट्रेन भारतात आला तर पसरायला वेळ लागणार नाही.
व्यक्त केल्या. बघूयात या संदर्भात केंद्र सरकार काय निर्णय घेते. पण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमिक्रॉन विषाणूमुळे देशासह राज्याची चिंता वाढली. अनेक आंतरराष्ट्रीय विमानं मुंबईत येत आहेत, त्यामुळे राज्याच्या चिंतेत मुंबईबाबत आणखीन भर पडली आहे चिंतेत. कारण परदेशातून येणाऱ्या सगळ्या विमानसेवा रद्द करण्याची मागणी राज्य सरकारनं केंद्राकडे केली आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची महत्त्वाची बैठक आज संध्याकाळी होतीये. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबद्दल यात चर्चा होईल. अनेक निर्बंध लावावे लागतील असं तज्ज्ञांनी देखील म्हटलंय, ज्याची माहिती कालच मुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिली होती. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबद्दल काही निर्णय होणार का, त्याचबरोबर काही निर्बंध राज्यात लागणार आहेत का, याची सगळ्याची उत्तरं संध्याकाळी मिळू शकतील. 1 डिसेंबरपासून राज्य सरकारनं सगळ्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे या निर्णयावर बैठकीत नेमकी काय चर्चा होते, याचा पुनर्विचार केला जाऊ शकतो का, या सगळ्याची उत्तरं संध्याकाळपर्यंत मिळू शकतील. त्यामुळे या विषाणूनं देशाची चिंता वाढवलेली. अनेक देश सध्या पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुंबईसारखं महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय शहर, ज्याच्यात मोठ्या प्रमाणात परदेशातले देखील पर्यटक येत असतात, या सगळ्या मार्फत म्हणजे त्यांच्या मार्फत पुन्हा एकदा विषाणूचा फैलाव होऊ शकतो का, या सगळ्याचा विचार करून ही विमानसेवाच दक्षिण आफ्रिका किंवा इतर संबंधित देशांमधली बंद केली जावी का, अशी मागणी देखील केंद्राकडे केली जाते. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी कोरोनाचा नवीन व्हेरियंट आल्याबद्दल सगळ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं. राज्यातल्या नागरिकांनी काळजी घेतली तरच लॉकडाऊनची वेळ येणार नाही असं ते म्हणाले. बघूयात त्यांनी काय आवाहन केलं. नवीन जे व्हेरियंट्स जे येत आहेत कोरोनाचे, त्याचा प्रादुर्भाव वाढणार नाही याच्यासाठी आपण मास्क वापरणं, सॅनिटायझर वापरणं सगळं जर केलं तर आणखी उत्तम प्रकारे जे आहे परत लॉकडाऊनची पाळी येणार नाही. आणि ती जर आली नाही तर विकासाचे जे आहेत रस्ते आपल्यासाठी आणखी जोमानं आपण उघडू शकतो आणि त्याच्यावर काम करू शकतो. अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, एकीकडे काही राज्यांनी देखील आता मागणी केली आहे केंद्राकडे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आजची एक महत्त्वाची बैठक, काय अपडेट्स मिळतात, कोणकोणते पर्यायांची चाचपणी केली जाऊ शकते असं वाटतं? रेणुका, सगळ्याच जे आपण यापूर्वी ज्या सगळ्या नियमांचं पालन करत होतो किंवा काही जे निर्बंध घातलेले होते त्या सगळ्याच निर्बंधांवर आज पुन्हा एकदा विचार केला जाणार आहे. इतकंच नाही तर आरोग्य मंत्र्यांनी केंद्र सरकारकडे मागणी सुद्धा केलेली आहे की जे परदेशातून येणारे जे फ्लाईट्स आहेत त्याच्यावर बंदी घालावी. ही मागणी करण्याचा अधिकार नक्कीच राज्य सरकारला आहे आणि राज्य सरकारचे काय मत आहे हे जाणून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केंद्र सरकारनं केलाय. त्यामुळे आता महाराष्ट्राबरोबर जर इतर राज्य या स्वरूपाची मागणी करत असतील तर त्यावर केंद्र लवकरच काहीतरी निर्णय घेणं अपेक्षित आहे. परंतु राज्याच्या दृष्टीनं ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे फक्त फ्लाईट्स बंद करून चालणार नाही तर इतर भागातून, इतर राज्यातून येणाऱ्या लोकांच्या संदर्भात त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासण्याच्या संदर्भात, त्यांच्या चाचण्या करण्याच्या संदर्भात नवीन म्हणण्यापेक्षा की जुने जे नियम आपण गेल्या काही कालावधीमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर बंद केले होते ते सगळे नियम, त्या सगळ्या अटी पुन्हा कराव्या लागतील का, पुन्हा लॉकडाऊन सारखे काही पर्याय स्वीकारावे लागतील का, या सगळ्या पर्यायांवर आज संध्याकाळी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय घेतला जाईल. आणि आज रविवारचा दिवस असताना सुद्धा ही बैठक पार पडणार आहे कारण विषयच तेवढा गंभीर आहे. आणि या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी आहेत मग ते लॉकडाऊन करणं असो, निर्बंध घालणं असो, परदेशी फ्लाईट बंद करणं असो, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणं असो, या सगळ्याच मुद्द्यांवर आज संध्याकाळी या बैठकीमध्ये विचारविमर्श केला जाईल. अगदी खरं. धन्यवाद प्रणाली या माहितीबद्दल. त्यामुळे ही महत्त्वाची बैठक आणि ज्याच्याविषयी सगळ्यांचंच लक्ष असणार आहे कारण पुन्हा काही निर्बंध घातले जाऊ शकतात का किंवा राज्य सरकारच्या यापुढे या संदर्भात काय काय सूचना असतील या सगळ्या विषयीची माहिती या बैठकीनंतर आपल्याला कळू शकणार आहे. सरकारच्या अल्टिमेटम नंतरही कामावर रुजू न झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून कारवाई करायला सुरुवात झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आवाहनानंतरही एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. राज्यात ठिकठिकाणी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पुण्यासह वर्धा आणि वाशिममध्ये आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईला सुरुवात झाली आहे. पुणे विभागातल्या 34 एसटी कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलंय. 26 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देण्यात आली आहे. वर्ध्यात कर्मचाऱ्यांवर कारवाई करताना 61 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय आणि 61 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. वाशिममध्ये 85 कर्मचाऱ्यांवर एसटी प्रशासनानं कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि 124 कर्मचाऱ्यांचं निलंबन इथेही करण्यात आलंय. त्यामुळे आपण 3 ठिकाणची दृश्य बघतोय, पुणे, वर्धा आणि वाशिम.
पुढची बातमी आहे मुंबईतली, कारण मुंबईच्या आझाद मैदानात राज्यभरातून कर्मचारी आंदोलनासाठी येत आहेत आणि राज्य सरकारनं कर्मचाऱ्यांना पगार जरी वाढवून दिलेले असले तरीही कर्मचारी संपाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. विलिनीकरणाचा मुद्दा अजूनही ते आक्रमकपणे मांडताना दिसत आहेत. आझाद मैदानात अजूनही गडचिरोली आणि लातूरमधूनही कर्मचारी येत आहेत. त्यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी. एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहे आणि आझाद मैदानमध्ये आता एसटी कर्मचारी पुन्हा एकदा परतू लागलेला आहे. आपल्याला माहिती आहे की काही दिवसांपूर्वी आझाद मैदानमधून एसटी कर्मचारी जो आहे तो स्वतःच्या जिल्ह्यांमध्ये आणि स्वतःच्या विभागांमध्ये परतला होता आणि एसटी डेपोमधून हे आंदोलन सुरू होतं. आता पुन्हा एकदा एसटी कर्मचारी जो आहे तो आझाद मैदानच्या दिशेने येऊ लागलेला आहे. आज सकाळपासून गडचिरोली आणि लातूर या जिल्ह्यामधून वेगवेगळ्या ठिकाणाहून कर्मचारी जे आहेत ते आलेले आहेत. विलिनीकरणाच्या मागणीवरती ठाम आहेत. तुम्ही खरं तर लातूरमधून मला वाटतं पहिल्या दिवसापासून या ठिकाणी आलेला आहात. आज काही लातूरमधनं कर्मचारी आले आहेत. किती कर्मचारी आलेले आहेत? आज सध्याच्या घडीला आलेले 10-12 आहेत आणि पुन्हा आणखी अहमदपूर डेपोतून पण आलेले आहेत. म्हणजे येत आहेत आता CST पशी आलेले आहेत 20-30 जण आहेत ते पण. काय भूमिका असणार आहे? कारण काय झालं आता ह्या सगळ्या ह्याला 1 महिना होत आलेला आहे आणि एक लोकांची आता अशी भावना आहे की आता संप बंद करा, कारण का STचा सगळ्यात मोठा संप जो आहे तो आत्तापर्यंत झालेला हा संप आहे. त्यामुळे प्रवासींचं असं मत आहे की आता चालू करा, कारण का आमचेही हाल होत आहेत. सर, सांगायचं म्हटलं तर महत्त्वाची गोष्ट, हा संप आम्ही आमच्या मनाने केलेला नाही. आम्ही या सरकारकडे वारंवार मागणी केली. त्या मागण्या पहिले आम्ही संघटनेमार्फत केल्या, पण त्या संघटनेनं आम्हाला कुठेतरी आमच्या पाठीमध्ये खंजर खोपसला आणि ते या ठिकाणी चहापानाच्या बैठकीवर उठून त्यांनी आमची मागणी कधी सरकारच्या समोर मांडली नाही. परिणामी आम्हाला स्वतःची आमची मागणी स्वतः कामगारांना या ठिकाणी येऊन मागणी मागावी लागली. आणि ज्यावेळेस आम्ही मागणी मागितली त्यावेळेस सरकारने जर कोर्टात न जाता आमची मागणी मान्य केली असती तर आमचा संप इथं झालाच नसता. आम्ही त्या दिवशीच कामावर गेलो असतो. पण या सरकारनं जाणून बुजून ह्या प्रवाशाला वेठीस धरलं आणि आमच्या मागण्या मान्य न करता हा संप लांबवला. जर माझ्या प्रवासी जनतेची कुठं गैरसोय होत असेल तर त्यांनी आम्हाला माफ करावं, कारण का आम्ही आमच्या पोटासाठी भांडत आहोत. तुम्हाला आमची सत्य परिस्थिती माहिती आहे. तुम्ही आमच्याकडे रोज प्रवास करता, तुम्हाला माहिती आहे आम्हाला पगार किती आहे ते. तरी कृपया जो त्रास होईल तो आम्हाला माफ करावा, कारण का आम्ही तुमचीच लेकरं आहोत आणि तुमच्या सेवेसाठी लवकरच येऊ. पण या सरकारचे थोडे डोळे उघडा. या सरकारला असं तुम्ही सांगा, अशा माझी या प्रवाशांची मी जाहीर माफी मागतो. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत मला नाही वाटत की संप मागे होईल असं. कारण आमचा जो लढा आहे हा फक्त विलिनीकरणासाठी आणि विलिनीकरणाशिवाय आम्ही मागे हटणार नाही. सध्या कामगारांची मनस्थिती अशी आहे की विलिनीकरण झाल्याशिवाय कुणीही कामावर जाणार नाही. विलिनीकरण जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही कामावरती जाणार नाही, अशी भूमिका या ST कर्मचाऱ्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि राज्यातील वेगवेगळ्या विभागातनं ST कर्मचारी आझाद मैदानमध्ये आता येऊ लागलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले. तर डोकं शांत ठेवण्यासाठी पानसुपारी खाण्याचा सल्ला त्यांनी जनतेला दिला आहे. राज्यात गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी असल्याचा विसर त्यांना पडलाय अशी चर्चा विसर पडलाय का अशा चर्चा सध्या होत आहेत. भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं आणि त्यावेळी ते बोलत होते. डोकं शांत ठेवायचं असेल तर रजनीगंधा पानसुपारी खा असा वादग्रस्त सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर आता याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ज्यादा होश खाके माथा मत करो, बिल्कुल शांति से काम. वो चाहते ही है तुम्हारा सर गर्म हो जाए, सर पे बर्फ और मुंह में पान सुपारी रजनीगंधा जो उल्टा हुआ, लेकिन सर पे बर्फ, मुंह को ताला, कुछ नहीं होगा. आणि यानंतर बघूयात मलिक यांची प्रतिक्रिया. गेली 2 वर्ष सत्ता परिवर्तन झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेचसे नेते जे सत्तेसाठी त्यांना वाटत होता की बाबा विकासाची कामं करायचं आहे, काही लोभ देण्यात आला होता, ते भाजपमध्ये गेले. ते सगळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहे. त्यांना कुठेतरी पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षामध्ये यायचं आहे. ते आमच्या संपर्कात आहे. त्यांना थांबून ठेवण्यासाठी ही भविष्यवाणी दावे हे भाजपच्या वतीने करण्यात येत आहे.
आणि सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीने मास्कचा वापर कराल, जेणेकरून तुम्ही सुरक्षित राहू शकाल. आणि बातम्यांच्या अपडेटसाठी फेसबुक, ट्विटर आणि त्याचबरोबर यूट्यूबला देखील आम्हाला फॉलो करा, कारण न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ पुन्हा एकदा पाहता येतील. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.